आयव्हीएफ म्हणजे नेमकं सायंटिफिकली काय आहे हे सोप्या भाषेत आपण समजून सांगितलं म्हणजे प्रेक्षकांना कळू शकतं. मग आता याच्या पुढे जाऊन आता आयव्हीएफ आपण काय ते समजून घेतलं तर मग वंध्यत्व आहे जर का आपल्याला तर आयव्हीएफची गरज पडते असं जर का डॉक्टरांनी सांगितलं असेल तर मग असे कुठल्या नेमक्या सिच्युएशन्स आहेत किंवा सर्कम्फरन्सेस आहेत ज्याच्यामध्ये आयव्हीएफची तुम्हाला गरज असू शकते? आयव्हीएफ जेव्हा इन्व्हेंट केलं गेलं होतं तेव्हा त्याचं कारण होतं गर्भनलिका बंद असणे. ओके. तर ह्याच्यामध्ये काय होतं की काही केलं तरी अंड आणि शुक्राणू एकमेकांना भेटू शकत नाही. तर म्हणजे फॅलोपियन ट्यूबमध्ये भेटले नाही तर नैसर्गिकरित्या बाळ राहू शकत नाही. तर अशा जेव्हा आयव्हीएफ स्टार्ट झालं होतं साधारण 30-35 वर्षांपूर्वी तेव्हा हे जे युनियन होतं एग आणि सोमचं हे म्हणून बाहेर घडवलं गेलं होतं. तर आजही ते कारण व्हॅलिडच आहे. ज्या स्त्रियांचे ट्यूब्स बंद असतात त्यांच्यासाठी प्रायमरीली आपण आयव्हीएफ करतोच. याच्या व्यतिरिक्त हॉर्मोनल खूप इश्यूज असतील लाईक खूप सिव्हिअर पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत, एंडोमेट्रियोसिस म्हणजे गर्भाशयाचं जे लायनिंग असतं ते आतच नसून गर्भाशयाच्या बाहेरही असू शकतं आणि ह्याच्यामुळे अंड बाहेर निघण्यात प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा फॅलोपियन ट्यूब खराब होतात. तर अशा सिच्युएशन मध्ये आपण आयव्हीएफ करतो. या व्यतिरिक्त स्त्रीचं वय जर खूप जास्त असेल एक युजली 35 झालंय 37 झालंय तर नैसर्गिकरित्या अंड स्वतःहून बाहेर निघत नाही आहे किंवा खूप कमी वेळाला बाहेर निघतंय तर अशा वेळेला आपण इंजेक्शन देऊन जास्त अंडी निर्माण करून त्यांना बाहेर काढून घेतो आणि आयव्हीएफ करतो. या व्यतिरिक्त जर शुक्राणूंचा काउंट खूप कमी असेल किंवा शुक्राणूंचा त्यांची गती मध्ये प्रॉब्लेम असेल तर आपल्याला हे चांगले खूप आपल्याकडे कमी शुक्राणू असतात त्यावेळेला तर ह्यांना आपल्याला अगदी वेचून घ्यायला लागतं आणि ह्याच्यातून आपल्याला आयव्हीएफ करायला लागतं. सो ह्या काही सिच्युएशन्स आहेत जिकडे आयव्हीएफ प्रायमरीली आपण करतो. म्हणजे आपण जसं बघितलं असं की पुरुषांमध्ये जर का ह्या काही कमतरता असतील किंवा प्रॉब्लेम्स असतील किंवा स्त्रियांमध्ये सुद्धा ज्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील आणि हे जर का दिसून आले तर मग आपण आयव्हीएफ ट्रीटमेंटकडे वळतो. परंतु आयव्हीएफ ट्रीटमेंटकडे वळताना जेव्हा सजेस्ट केलं जातं डॉक्टरांकडून किंवा गायनेकोलॉजिस्टकडनं तेव्हा मग त्याच्या नेमक्या कुठल्या स्टेप्स असतात आयव्हीएफच्या त्याविषयी एक बोलू शकतो? पहिलं प्रथम आयव्हीएफ करायचं म्हणजे आपल्याला त्या स्त्रीचा हॉर्मोनल प्रोफाईल एकदा समजायला लागतो. कारण हे जे हॉर्मोन्स आहेत ह्याच्यावर आपण डिसाईड करणार की हिला किती इंजेक्शन लागतील, कुठले इंजेक्शन द्यायला लागतील. बिकॉज वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन आहेत, वेगळे प्रोटोकॉल्स आहेत. काही शॉर्ट प्रोटोकॉल्स आहेत, काही प्रोटोकॉल्स थोडे जास्त दिवस चालतात. काही स्त्रियांमध्ये आपण इमिडिएटली गर्भनिर्माण झाल्यावर ते ट्रान्सफर करत नाही तर आपण एक काळ थोडा जायला देतो, फ्रीजिंग करून ठेवतो आणि नंतर ट्रान्सफर करतो. आता या सगळ्या डिसिजन्ससाठी आपल्याला त्यांचे हॉर्मोन्स चेक करायला लागतात. त्याच्यानंतर एक सोनोग्राफीवरती एक गर्भाशय कसं आहे, त्यात काही फायब्रॉइड्स आहेत, पॉलिप्स आहेत, पडदा आहे, अशा काही गोष्टी असतील तर ते आपल्याला करेक्ट करायला लागतात म्हणजे बिफोर द आयव्हीएफ. आणि या व्यतिरिक्त अंडाशय इज अ मेन थिंग ते बघायला लागतं. ह्याच्यात किती अंडी आहेत म्हणजे भले स्त्रीचं वय असं असेल 29 or 30 पण जर अंडाशय असं असेल की ते श्रिंक झालंय आणि ते जणू काही 40च्या वयाचं बिहेव्ह करतंय तर आपले प्रोटोकॉल सगळे चेंज होतात. तर हे आपल्याला एक हॉर्मोन्स जनरल त्यांचं अदर दॅन फर्टिलिटी हॉर्मोन्स थायरॉइड, डायबिटीज, वजन जास्त आहे का तर त्याला आपण नॉर्मल करायचं. नुसतं जास्तच नाही, वजन जर कमी जरी असेल पुष्कळ तर आपल्याला ते वाढवायला लागतं, एक नॉर्मल्सीला आणायला लागतं, मगच आपले हॉर्मोन्स काम करतील त्यांच्यात. तर हे आपण एक इक्विलिब्रियम म्हणजे एक नॉर्मल्सी एक बॅलन्सला आणल्यानंतर आपण आयव्हीएफ सुरू करतो. सेम टाइम पुरुषांमध्ये शुक्राणूंची टेस्ट करून बघायला लागते. जर थोड्या काही कमतरता असेल तर ह्या करेक्टही होऊ शकतात. म्हणजे आयव्हीएफ करायच्या आधी आपण ह्यांना करेक्ट करतो म्हणजे आपल्याला ऍटलीस्ट ज्या दिवशी शुक्राणूंची गरज आहे अंड्याशी मिक्स करायला तेव्हा त्यांची ऍटलीस्ट क्वालिटी आपण बेटर करतो. ओके. म्हणजे जसं आपण बघितलं असं की वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतात त्याचा सगळ्याचा आधी नीट अभ्यास करायला लागतो आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की सगळ्या गोष्टी बॅलन्स एकदा केल्यानंतर मग आपण आयव्हीएफची ट्रीटमेंट सुरू करू शकतो. आयव्हीएफची ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी जसं आता आपण थोडंसं स्पेसिफिकली जर का बोलायचं झालं तर महिलांमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायला लागतं. जसं आपण पुरुषांमध्ये बघतो की फक्त शुक्राणू किंवा इतर गोष्टी बघायला लागतात. महिलांमध्ये अगदी ट्यूब्स असतील किंवा जसं तुम्ही म्हणालात युट्रस असेल सगळ्या विषयावरती फोकस करायला लागतो. तर मग जेव्हा तुमच्याकडे तुम्ही आयव्हीएफ सजेस्ट करता आणि जेव्हा पेशंट्स येतात कपल म्हणून तेव्हा मग कुठल्या डायग्नोस्टिक टेस्ट तुम्ही आणखीन वेगळ्या प्रकारच्या आयव्हीएफ करण्याच्या आधी करून घेता का? याच्यात एक म्हणजे जर त्यांचं ऑलरेडी आयव्हीएफ झालं असेल आणि त्यात जर फेलियर आले असतील तर आपल्याला बघायला लागतं कुठल्या पॉइंटला ते फेलियर आले. एक तर अंडी कलेक्टच नाही झाली म्हणजे खूप वय जास्त असेल स्त्रीचं अंडी बनतच नसतील तर काही आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, काही दुसरे व्हिटॅमिन्स आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी देऊन आपण एक ऍटलीस्ट क्वालिटी पण एखादं मिळालं अंड तरी त्याची क्वालिटी चांगली असावी तर ह्याचा आपण प्रयत्न करतो. तर ह्या आपल्याला टेस्ट AMH, FSH, LH हे सगळं बघायला लागतात. याच्या व्यतिरिक्त आपण म्हणजे
ट्यूब्स तर बघायला ऍक्च्युली गरज नसते आयव्हीएफ मध्ये, कारण ट्यूब्स बंद असते तरी आयव्हीएफ आपण करू करू शकतो. सो अच्छा. ट्यूब्सचा प्रश्न नसतो. गर्भाशयामध्ये जर लाईक आय सेड प्रिव्हियस फेलियर झालं असेल तर आपण त्याचं लाइनिंगच म्हणजे फक्त सोनोग्राफीवरच लाइनिंग चांगलं दिसून इज नॉट इनफ. मग आपल्याला एक हिस्ट्रोस्कोपी करायला लागते. ओके. म्हणजे गर्भाशयात आपण कॅमेरा टाकून ऍक्च्युली बघतो की, कारण कधीतरी या गोष्टी सोनोग्राफीवर मिस होऊ शकतात. एखादं पातळसं पॉलिप किंवा एखादा पातळ पडदा. बर. कारण जर का बाळही चांगली बनली असतील, गर्भाशय चांगलं दिसतं आहे आणि ट्रान्सफर करूनही जर आपल्याला फायदा झाला नसेल तर हे आपल्याला एक रूल आउट करायला लागतं. कधीतरी आम्हाला आढळून येतं की आम्ही जेव्हा हिस्ट्रोस्कोपी करतो आणि गर्भाशयाचं लाइनिंग आपण टेस्टला पाठवतो तर त्याच्यात टीबी आहे असं दिसून येतं. आता टीबी हा खूप लेटंट म्हणजे असा दिसून येईल असं नसतं, तो शांत राहू शकतो काही वर्ष आणि ते समजून येत नाही. तर हे जर असेल तर ऍब्सोल्युटली आपल्याला आधी एक 9 महिन्याची ट्रीटमेंट द्यायला लागते टीबीवर आणि मग आपल्याला पुढची ट्रीटमेंट सुरू करायला लागते फर्टिलिटीची. तर ह्या काही व्हेरियस गोष्टी आहेत ज्या बघायला लागतात. पुरुषांमध्ये जर शुक्राणूचा काउंटच कमी आला फक्त ते असेल तर आपण ऑब्व्हियसली त्याला करेक्ट करायला बघतो विथ अगेन विटॅमिन्स, मिनरल्स, फॉलिक ऍसिड नाही, मिनरल्स आणि अमायनो ऍसिड्सनी. आणि ह्याच्यानंतर आपण परत एकदा 6 आठवड्यांनी टेस्ट करून बघतो. आता ह्यात जर इम्प्रुव्हमेंट असेल तर वेल अँड गुड आणि आपण एक फ्रीजिंग करून ठेवतो. म्हणजे जर काउंट कमी असेल तर तो कधीही म्हणजे आहे तर शून्यही होऊ शकतो आणि आपण ती रिस्क घेऊ शकत नाही. तर आपण एक फ्रीजिंग करून ठेवू शकतो. म्हणजे ज्या दिवशी आयव्हीएफ करायचं ऍटलीस्ट आपल्याकडे त्यांचं सॅम्पल असतं, म्हणजे त्यांना त्यांचं बायोलॉजिकल बाळ मिळू शकतं. पण जर का हा काउंट फॉलिंग असेल किंवा हा चांगला नसेल, आपल्याला अजून डीएनए फ्रॅगमेंटेशन या गोष्टी म्हणजे त्या शुक्राणूमध्ये काही डीएनएचे प्रॉब्लेम्स आहेत का आणि आहेत तर किती प्रमाणात आहेत, हे काही आपल्याला आढळून आलं तर आम्ही लॅबमध्ये HbA टेस्टिंग आणि पिक्सी हे प्रोसेसेस करतो. पिक्सी म्हणजे इक्सी आपण बोललो नाही, इक्सी म्हणजे ऍक्च्युली इक्सी मध्ये आपण जे चांगले दिसतात शुक्राणू ते उचलून घेऊन अंडाशयात ऍक्च्युली फिजिकली घालतो आणि त्याच्यामुळे आयव्हीएफचा प्रोसेस सेमच आहे लॅबोरेटरीमध्ये. पिक्सी मध्ये नुसतं आपल्या दिसण्यावर नाही तर फिजिओलॉजिकल म्हणजे त्या शुक्राणूचं फंक्शन चांगलं आहे का बघणं. नुसता दिसायला तो फिजिकली चांगला आहे पण फिजिओलॉजिकली चांगला आहे का म्हणून एक पिक्सी प्लेट म्हणून असते आणि हे चांगले शुक्राणू त्याला स्टिक होतात. मग हे इन द लॅब म्हणजे जर का काउंट कमी असेल, काही प्रॉब्लेम असेल तर आपण एक HbA टेस्टिंग, डीएनए फ्रॅगमेंटेशन स्टडीज हे करून मग आपण डिसिजन पिक्सीचा तसा अकॉर्डिंगली घेऊ शकतो. नक्की. म्हणजे जसं म्हणाल की वेगवेगळ्या आता नवीन टेक्निक्स ज्या आहेत त्या अवेलेबल झालेल्या आहेत, त्या दृष्टिकोनात आपण चांगल्या जे एक किंवा चांगलं शुक्राणू हे सगळ्यांचा वापर करून आपण एक चांगलं बाळ तयार करण्याच्या दृष्टिकोनात आयव्हीएफ कडे जाऊ शकतो. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं एवढं सगळं नवीन टेक्नॉलॉजीज किंवा टेक्निक्स आलेले आहेत, आयव्हीएफ आता बऱ्याच लोकांना माहिती झालेलं आहे, परंतु सुद्धा ते ऑप्शन घेताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी अजून एक भीती असते. बऱ्याचशा भीतींमध्ये एक भीती ही पण असते की आयव्हीएफने केलेलं बाळ जे झालेलं बाळ आहे आपल्याला त्याच्यामध्ये लॉंग टर्म मध्ये काही प्रॉब्लेम्स, काही डिसीजेस निर्माण होणार नाहीत ना, तर त्याविषयी काय सांगू शकतो का आपण? ऍक्च्युली आयव्हीएफने निर्माण झालेलं बाळ हे तेच अंड आणि तेच शुक्राणू मधून जे अदरवाईज नैसर्गिकरित्या आतमध्ये झालंच असतं. तर आयव्हीएफची जी बाळं असतात आणि वरचं जनरल पॉप्युलेशन म्हणजे बाकी कम्युनिटीमध्ये जे बाळं आहेत आता ऑलरेडी एक्झिस्टिंग मुलं आहेत, यात कुठेही आयव्हीएफ मध्ये व्यंगत्वाचं प्रमाण जास्त नाही आहे, नाहीतर कमी आहे. म्हणजे इट्स द सेम. म्हणजे जनरल पॉप्युलेशन म्हणजे अबनॉर्मलिटीजचं रिस्क आहे तीच आयव्हीएफ मध्ये आहे, पण आयव्हीएफ मुळे ही रिस्क वाढत नाही ना तर कमी होते. सो इट्स द सेम. म्हणजे काही फरक आयव्हीएफ मुळे काही अबनॉर्मलिटीज बेसिकली होत. म्हणजे आपण जसं म्हटलं असं की ही भीती जी आहे ती बाळगायला नाही पाहिजे, कारण जसं नैसर्गिकरित्या जे बाळ होणार आहे तसंच आयव्हीएफचं बाळ असणार आहे. त्याच्यामध्ये काही पुढे जाऊन काही डिफॉर्मिटीज किंवा काही अबनॉर्मलिटीज जर का दिसून आल्या तर ते आयव्हीएफ मुळे आहेत असं कन्सिडर करण्याची काही गरज नाही असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, पण इक्सी जेव्हा आपण करतो, इक्सी युजली जर स्पर्म मध्ये खूप इश्यूज असतील, अबनॉर्मलिटीज असेल तर तेव्हा करतो, किंवा आपण स्त्रीचं वय खूप जास्त असेल तेव्हा करतो. तर अशा एजला ते अंडही तसं वयाने वाढलेलं आहे किंवा शुक्राणू जेव्हा खराब आहे तेवढ्या त्याच्यामध्ये अबनॉर्मलिटीज आहेत तेव्हा आपण केलेलं आहे. तर जे बाळ बनेल ते तसंही जर त्यांना त्या वयात बनलं असतं किंवा त्या परिस्थितीत स्वतःहून बनलं असतं, त्याच्यात जे व्यंग व्हायचं प्रमाण आहे तेच कॉमन राहतं. सो अगेन ती एक रिस्क असते. इक्सी आपण ज्या कारणांसाठी करतो ते जनरल फिजिओलॉजिकल कारणही आहेत जिकडे व्यंग असू शकतं. पण त्याच्या पुढे जाऊन मला वाटतं आपल्याकडे पिक्सीचा पण ऑप्शन अवेलेबल आहे आणि हे म्हणून आयव्हीएफ मुळे काही वाढत नाही हे प्रमाण. नक्की. तर आपण आयव्हीएफ वरती सगळं बोलतोय, कशा प्रकारे ही प्रोसिजर पुढे चालवणार आहे या अनुषंगाने आपण चर्चा सुरू ठेवूया. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम.